पहलगाममध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना श्रीनगरजवळ भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव, पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानीसह 3 अतिरेक्यांचा खात्मा, सूत्रांची माहिती। पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार, आयएसआयच्या सांगण्यावर करत होता लष्कर-ए-तोयबासाठी काम, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान। काश्मीर खोऱ्यामध्ये ऑपरेशन महादेव सुरू, आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून खोऱ्यात दहशतवादी हालचाल टिपून कारवाई, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची माहिती। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवादी पाकिस्तानामधून आले होते, याचा पुरावा काय? पाकिस्तानशी संघर्ष दरम्यानच्या झालेल्या नुकसान का लपवलं? न्यूज पोर्टलच्या मुलाखतीमध्ये पी चिदंबरम यांच्याकडून प्रश्न उपस्थित। 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका, राजनाथ सिंहांचा विरोधकांना टोला। यदि किसी परीक्षा में कोई बच्चा अच्छे मार्क्स लेकर आ रहा है तो हमारे लिए उसके मार्क्स मैटर करने चाहिए। हमें इस बात का ध्यान नहीं रखना चाहिए कि एग्जाम के दौरान उसकी पेंसिल टूट गई थी या उसकी पेन खो गई। डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत 26 वेळा म्हणाले की आम्ही भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, मग पंतप्रधान मोदी गप्प का? युद्धविराम का केला? कुणासमोर झुकलात? कुणासमोर आत्मसमर्पण केलं? काँग्रेसच्या गौरव गोगोई यांचा पंतप्रधान मोदींना सवाल। ऑपरेशन सिंदूर नाव देणं ही भावनांशी खेळ, हीच वेळ होती पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची, तसं करण्यास तुम्हाला कुणी सांगितलं? युद्ध थांबवताना पाकिस्तान समोर अटी का ठेवल्या नाहीत? अरविंद सावंत यांचा केंद्र सरकारला सवाल। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर खूप आनंद झाला, खूप रडले, दहशतवाद्यांचा चेहरा 3 महिने सतत डोळ्यासमोर येत होता। पहलगाम हल्ल्यामधील मृत संतोष जगदाळेंच्या पत्नीची भावना, तर भारतीय लष्करानं ऑपरेशन महादेवच्या रूपात न्याय दिल्याची मुलीची प्रतिक्रिया।